चला दोन्ही टीमचे कॅप्टन, राधे 11 कुलगाव टीमचा कॅप्टन आणि मालेगाव बी टीमचे कॅप्टन आपण महेशजी धुळे यांच्याशी संपर्क साधा. चार षटकांची मॅचला ती सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला पाठवून दिलाय थेट कॅमेरामॅनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार. ऑन साइडला अजून एक फटका. चांगलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा सिक्सर. ती दोन षटकार आता तेजस मेहरच्या विरोधात राजेश भोईरच्या बॅटमधून. का बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये राजेश भोईरनं. विथ बॅट विथ बॉल विथ फील्ड. लेग कॅटर बॉल. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वळण घेणारा बॉल. लेफ्ट आर्म सीमर म्हणून तेजस मेहरकडे पाहिलं जातं. लेग कट हा त्याच्याकडे नॅचरल कट आहे आणि त्या नॅचरल कटचा आता परफेक्ट ऍडव्हान्टेज तेजस मेहर मैदानाच्या आतमध्ये घेतोय. डॉट बॉल आहे. चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल वेगामध्ये टाकला होता. थेट विकेट किपर सुदर्शन जाधवच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. दोन बॉलवरती दोन षटकार आले जरूर पण त्यानंतर पुढच्या दोन बॉल मध्ये कमबॅक तेजस मेहरने केल्या. स्टील 2 to go. आता देखील सफल झालाय आणि हा सफल फटका खेळलाय. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
बॉल हवेमध्ये फाटका इथे मिस्ट्रॅमिक आहे. सुदर्शन जाधव पोहोचलाय आणि त्याच्याकडून कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपलाय सुदर्शन जाधव नसेल आणि संपला बॅट्समन अमोलचा खेळ. विकेटचं पतन. नवीन बॅटर आकाश मैदानामध्ये आलाय. सुदर्शन जाधव बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट ना पहिलाच बॉल या वेळेला स्मॅश करायचा प्रयत्न. सुदर्शन स्वतः बॉल पर्यंत पोहोचतोय. सेकंडचा चान्स होणार नाही कारण वेगावरती स्वार असलेला हा खेळाडू सुदर्शन जाधव ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. कुळगावचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं तो सुदर्शन जाधव. ऑन दी अप करायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. सिद्धांत राऊत बॉल पर्यंत पोहोचतोय. दुसरीचा प्रयत्न तो प्रयत्न राहिला यशस्वी. रन्स कंप्लीट केल्या गेल्या 2. ट्वेंटी 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पंच केलंय मैदानाच्या आतमध्ये. कवा पॉइंटला फिल्डर सिद्धांत. एक शिके सिंगल मिळतीये. एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. आणि आता या सिंगलच्या मदतीने धावा 24. स्टील 2 टू गो. आतापर्यंत 5 खर्च केल्यात. सुदर्शन कोला टाकलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओमकारला पण पाहिलं लॉंग ऑनला. शेवटचा बॉल. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात त्या 26 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 19. या षटकामध्ये धावा आल्या 7. तर 2 षटकांच्या अंती धावा बनल्यात त्या 26.
तेजस बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये ओव्हर द विकेट. हा पहिलाच बॉल गुड लेंथ टप्पा पडल्यानंतर खाली राहिला विकेट किपर कडून झाली गलतीचे मिस्टेक. बाईटच्या स्वरूपात आली सिंगल. सिंगलच्या मदतीने धावा बनल्या त्या 27. हॅलो कपात नाही का? हॅलो भाई चेक. 35 धावा स्कोर कार्ड वरती 35. शेवटचा बॉल टर्न केलं ऑन साइडला. तेजस मेहरे डीप मधून बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगली फिल्डिंग तेजस मेहरची आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 36. पहिल्या षटकामध्ये धावा 17. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा 19 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा 7 आल्या आणि या षटकामध्ये धावा तब्बल 10 खर्च केल्यात तेजसनं. 3 षटकांची टोटल जर आपण केली तर 3 षटकांच्या अंती धावा बनल्यात धावा फलकावरती 36. चार मधून गुंडाला पाहिजे 40.
टी स्पोर्ट शॉपचे सर्वा पुरू यादव यांचा शुभ आगमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. शेवटचं षटक तरुणला आपण पाहता बॉलिंग मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जरूर दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट इथे सॅक्रिफाईस करावे लागते. वाईट +1 प्लस विकेट. बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग. तेजस मेहरनं टिपलाय झेल आणि आता संपलाय राजेश भोईरचा खेळ. विकेटचा पत्ता. नवीन बॅटर महेश ऑन साइडला खेचून मारलाय. स्लॉक स्वीप केलाय ट्राय आणि महेशनं आपल्या संघासाठी 6 धावा केला. तपलाय षटकार. स्लोवर वन धीम्या गतीने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. एक षटकार जरूर आला या आधीच्या बॉल वरती, पण आता स्ट्राईक रोटेट करण्याचं काम महेशनं केलंय. स्ट्रायकिंगला बॅटर आता हर्षलला पण पाहता. धावा फलकावरती 45 आमचे ऑफिशियल अपडेटर मिस्टर प्रशांत पवार सर, tenniscricket.in चा पाठीचा कणा म्हटलं तरी हरकत नाहीये. त्याचबरोबरीने त्यांच्या साथीनं ऑफिशियल कॅमेरामन प्रीतम मस्कर यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. बॉल हवेमध्ये आणि आता कॅच ड्रॉप. बॉल बॅटर बचावलेत. डॉट बॉल आलाय. 1.5 धाव चेंडूची सांगता. विकेट येऊ शकली असती जर तेजस मेहरनं झेल टिपला असता. शेवटचा बॉल शेवट केले गुड. हा बॉल आला डॉट आणि आता सत्र क्रमांक पहिलं झालंय कंप्लीट. पहिल्या सत्राच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मालेगाव बी या संघाला धावा केल्या त्या तब्बल 45 आणि 46 धाव्यांचं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय. ते म्हणजेच राधे 11 कुळगाव या टीमच्या
मॅचला होती सुरुवात. धावा बनल्यात 45, करायच्या धावा 46. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केलाय. डीप मिड विकेट मधून फिल्डर वेगानं आला. सिंगल इथे कंप्लीट. हॅलो हॅलो भाई चेक. दुसरा धाव्याचा प्रयत्न आणि आता त्या प्रयत्नामध्ये फलंदाज अयशस्वी. ओमकार मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन तेजस मेहरला आपण पाहताय. नो स्ट्राईक एंडला, स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन जाधव. इथे देखील पुल करायचं होतं. बॉल मागे फाईन लेगला स्टॉप केलंय. अद्याप जर उल्लेख करायला गेलं तर एकही मोठा फटका आलेला नाहीये या मॅच मध्ये. 4 मध्ये बनल्या 4. तेजस मेहर लेफ्ट हँडेड बॅटर. धावकुराताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला तयार झालाय. आतापर्यंत हर्षल ओव्हर द विकेटना निघाला होता, बट आता राऊंड द विकेटना निघतोय. तेजस मेहर स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट, सुपर हिट. चांगला फटका होता, बट बॉलला बाउंड्री लाईन लगत बॉलला स्टॉप तर जरूर केलं. चांगली फिल्डिंग. जितका चांगला फटका होता ना, तितकीच चांगली फिल्डिंग आता देखील दाखवली जाते फिल्डरच्या माध्यमातून. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा हा अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल, बॉल हवे मध्ये. विकेटचा चान्स इथे निर्माण झाला आणि होय आली विकेट. फलंदाज होतोय बाद.
46चं लक्ष पहिल्या 6 मध्ये 6 बनल्यात. आता मास समीकरण आपण पाहता बॉल शुल्लक्यात येणारे 18 आणि 18 मध्ये उजासाठी धावा करायच्यात या मॅच मध्ये 40. 18 बॉल 40 ची गरज आहे. सुदर्शन जाधव स्ट्रायकिंगला तयार. नो स्ट्रायकिंगला बॅटर सिद्धांत राऊतला पण पाहता बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस. चौथीची गरज. 17 बॉल 34. हा मॅच मध्ये समीकरण. षटकार ठोकलाय अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. या वेळेला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल. पंच मुन्ना पठाण सर सांगतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्लोवर वन धीम्या गतीने टाकलाय बॉल. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. षटकार जरूर आला पण आता षटकाराचं प्रति उत्तर या विकेटनं दिलंय. फलंदाज बाद. इथे आहे ना મને गावने 500 रुपये असं लाचार होते उद्या 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टॅप करायचा प्रयत्न. आणि सुकट पंधरा भाकरी त्यातच कॅल्क्युलेशन पण झालं होतं. 200 रुपये. आपण पण शकत नाही ना. तीन भाकरी कसं आयोजन अडीच आहे. 500 रुपये असा गप पडला होता. म्हणजे कोणती घटाने गेलो फेल घालवायचं या जवळ चालावं नसतं. दोन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अगदी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात तर तब्बल 14. लक्ष 46चा बंडात 14. आता 12 बॉल आणि 32 ची गरज.
समोरच्या दिशेने उडवला बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग आहे. राजेश भोईल डाऊन द बॉल. कॅच कम्प्लीट. फलंदाज होते बाद तरुण मैदानाच्या बाहेर. आठ बॉल आणि 24 धाब्यांची गरज मॅच मध्ये. तेजसला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल टाकलाय. चांगला बॉल आहे. लॉंग स्टॉपला बॉलला चाललाय. अगदी लॉंग स्टॉपला तर बॉलला स्टॉप जरूर केलंय. तत्पूर्वी सिंगल या बॉल वरती मिळाली आहे आणि आता या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 अंकावरती. 17 मध्ये 23 बनल्यात. आता 7 मध्ये 23 ची गरज आहे मॅच मध्ये. सिद्धांत राऊत जर या बॉल वरती एखादा षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. लॉफ्ट करायचा प्रयत्न ऑन साइडला कार्पेटच्या सारा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर अमोल आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग अमोलच्या माध्यमातून. त्यावेळेला सेकंडचा चान्स. सेकंड होय झाली कंप्लीट. आता 6 बॉल आणि 21 धाब्यांची गरज आहे मॅच मध्ये.
6 बॉल आणि 21 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. तेजसला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार तर जरूर आलाय. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार राजेश भोईर. ओव्हर नंबर 4 मध्ये 46चा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. 25 बनल्यात पहिल्या 18 मध्ये. आता 6 मध्ये 21. तेजस स्ट्रायकिंग एंडला. यंगस्टर वर्सेस लेजंड. 6 मध्ये 21 आहे. यावेळेला देखील ड्राईव्ह केलाय, अगदी अवे फ्रॉम बॉडी होता. सेकंडचा चान्स आणि आता गलती से मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप कव्हरला क्लिअर करणारा हा चौकार. इथे देखील ड्राईव्ह केलाय. आता देखील फटका चांगला आहे. अगदी 6 मध्ये 21 ची गरज असताना बाउंड्री आली. आता 5 बॉल मध्ये 17 ची गरज असताना 2 धावा या बॉल वरती मिळाल्या. म्हणजे आता समीकरण 4 बॉल आणि विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. या पहिल्या 2 बॉल वरती जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. 4 बॉल 15 मॅचचं समीकरण. चार मध्ये 15 इनफिल्डच्या वरून हा इनसाइड आउट. गॅप भरपूर मोठा, धावांचा तोटा नाहीये. बॉल चालला सीमारेषा पार. आता 3 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज. डेंजर आहे का? लय डेंजर आहे. हो गया, हो गया. फिर बताओगे उसको नाम मेडिकल. तीन बॉल 11 धावा. 11 धावा 3 बॉल. या मॅचची भवितव्य अवलंबून असणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचची चित्र बदलवणारा बॉल. 3 मध्ये 11 ची गरज आहे. जर या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. 3 बॉल 11. फुलर लेनचा बॉल. यावेळेला ओव्हर्स द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेळायचा प्रयत्न. आता 2 बॉल 10 धावा. 10 धावा 2 बॉल. सिद्धांत राऊत वरती दाखवलेला विश्वास, संघाचा विश्वास सिद्धांत राऊत वरती आणि सिद्धांत राऊतचा विश्वास त्याच्या बाट वरती. आता विश्वासाला साजेल असा काम सिद्धांतला करावा लागेल, कारण 2 मध्ये 10 ची गरज आहे. मोठा फटक्याची नितांत गरज आहे मॅच मध्ये. जर हा बॉल डॉट आला तर मालेगाव संघ विजयाच्या उंबरठ्यामध्ये पाऊल टाकेल. बट जर या बॉल वरती षटकार अथवा चौकार आला तर कहाणी में ट्विस्ट वाढताना दिसेल. 2 मध्ये 10 ची गरज आहे. 2 बॉल 10 धावा. राजेश भोईर की सिद्धांत राऊत. सिद्धांत राऊत की राजेश भोईर. महत्वाचा बॉल. महत्वाचा बॉल उडवलाय. जर आता चौकार आला, जर आता षटकार आला तर नक्कीच बदलापूरच्या चौकामध्ये सिद्धांत राऊतची चर्चा होईल.
जर या बॉलवरती सिद्धांत षटकार ठोकला तर A1 जोडी, बदलापूरची A1 जोडी, रोख रक्कम 2222 रुपयाचा कॅश प्राइज असेल सिद्धांत राऊतसाठी. जर षटकार आला तर राहुलजी नामदेवजी चव्हाण यांच्या माध्यमातून 1111, महेशजी मनोहरजी धुळे यांच्या माध्यमातून 1111. एक मध्ये दिशा पाहावी लागेल आणि आता हा बॉल आला डॉट. सामना जिंकला टीम मालेगाव बी संघाने. अभिनंदन टीम मालेगाव. हार्ड लक, टफ लक. राधे 11 कुलगाव. 12 झाला सिद्धांत, 1100 वाचलं.